नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आणि स्पर्धा परीक्षेच्या योद्ध्यांनो. व्हाईट बोर्ड एज्युकेटर या ज्ञान मंचरूपी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, इथे दररोज तुम्हाला चालू घडामोडींचा नेमका आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा अभ्यास मिळेल. यात नेमकी माहिती, स्पष्ट विश्लेषण, संभाव्य प्रश्न आणि दररोजचा अपडेट जे एमपीएससी, यूपीएससी, तलाठी भरती, पोलीस भरती, शिक्षक भरती आणि इतर सर्व भरत्यांसाठी, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. मित्रांनो, या चालू घडामोडी लोकसत्ता, द हिंदू, पीआयबी व इतर महत्वपूर्ण शासकीय वेबसाईट वरून एकत्रित केलेल्या आहेत, कारण या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या असतात. चला तर मग लगेच व्हाईट बोर्ड एज्युकेटर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुढील व्हिडिओची संपूर्ण पीडीएफ अगदी मोफत तुम्हाला प्राप्त होऊ शकते. ती म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकला क्लिक करून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि भविष्यामध्ये अभ्यासासाठी सेव्ह करून ठेवू शकता. दिनांक 23 मे 2025 चे आजचे महत्वपूर्ण चालू घडामोडीचे मुद्दे पाहूया. पहिला मुद्दा आहे, उपराष्ट्रपती यांनी आयसीएआर सीसीएआरआय या संस्थेला संबोधित केले. आयसीएआर म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च, तसेच सीसीएआरआय म्हणजे सेंट्रल कोस्टल ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. या संस्थेचे एका कार्यक्रमामध्ये त्यांनी संबोधित केले. त्या संबोधनामध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्दे अधोरेखित केलेले आहेत, जसे की संजय अनंत पाटील विषयी त्यांनी सांगितले. जे संजय अनंत पाटील आहेत यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता, तो म्हणजे नैसर्गिक शेतीसाठी. आता ही नैसर्गिक शेती ही सेंद्रिय शेतीपेक्षा अगदी वेगळी असते. या नैसर्गिक शेती हा विचारधारेचा केंद्रबिंदू होता कोणाच्या, तर देवव्रत आचार्य यांचा, जे गुजरातचे राज्यपाल आहेत. पुढे त्यांनी असे सांगितले की आयसीएआर सीसीएआरआय या संस्थेचे योगदान खूप मोठे आहे भारतामध्ये. ज्या संस्थेची स्थापना 1989 साली झाली होती. तसेच ऍग्रीप्रेन्युअर्स या महत्वाच्या शब्दाचा त्यांनी उल्लेख केला. ऍग्रीप्रेन्युअर्स म्हणजे मित्रांनो असा व्यक्ती, असा शेतकरी जो शेतीला उद्योग जगताशी जोडण्याचा प्रयत्न करतो किंवा उद्योगाला शेतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. याचबरोबर उपराष्ट्रपती यांनी 2 पुतळ्यांचे लोकार्पण केले. ते म्हणजे आयुर्वेदाचे जनक चरक आणि शस्त्रक्रियेचे जनक सुश्रुत या 2 पुतळ्यांचे लोकार्पण राजभवन गोवा येथे उपराष्ट्रपतींनी केले. गोव्याविषयी अधिक माहिती पाहूयात. गोव्याचे राज्यपाल आहेत श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई आणि गोव्याचे मुख्यमंत्री आहेत डॉक्टर प्रमोद सावंत. योग आणि आयुर्वेदाचा जागतिक विस्तार झालेला आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये योगाचा प्रचार झाला. तसेच भारताने सुद्धा आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. इतर सुद्धा काही मुद्दे येथे आहेत याशी संबंधित, ते तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळालेली आहे योग आणि आयुर्वेदला. गुजरातच्या जामनगर येथे पारंपरिक औषध केंद्राची स्थापना सुद्धा झाली आहे. पुढे पाहूया मित्रांनो. रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर समिटचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 23 मे रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपन येथे होणार आहे. मित्रांनो, उत्तर पूर्व भारताला गुंतवणुकीसाठी संधीचे हे भूषण असणार आहे. जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी या समिटचे आयोजन केले आहे. याविषयी अधिक माहिती खाली दिलेली आहे, वाचून घ्या. पुढे वळूया मित्रांनो. पुढचा मुद्दा आहे राजस्थानच्या विकासासाठी महत्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन. जवळपास 26,000 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आपल्या भाषणामध्ये त्यांनी वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत रेल्वे या योजनेचा देशभरात आधुनिक रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी होत आहे असे सांगितले. अमृत भारत स्टेशन अंतर्गत अनेक स्टेशन पुनर्विकसित केले जात आहेत. राजस्थानमध्ये सौर ऊर्जा आणि मोफत वीज योजना ही सुद्धा महत्वपूर्ण आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले. पाणी व्यवस्थापन आणि नदी जोडणी प्रकल्प हे राजस्थानच्या सिंचन आणि कृषी विकासासाठी नवीन प्रकल्प आहेत. तसेच नवे नर्सिंग कॉलेज आणि जल पुरवठा सुधारणा प्रकल्पासून सुद्धा त्यांनी उद्घाटन केले. बुंदी येथे नवीन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांचे आभार मानले. तसेच दक्षिण भारतामध्ये सेल्लूर पेट्टा या स्थानकाचे उद्घाटन केल्यामुळे केंद्रीय मंत्री चंद्रशेखर पेम्मास्वामी यांनी सुद्धा त्यांचे आभार मानले. सेल्लूर पेट्टा या स्थानकाचे विशेष स्थान म्हणजे ते स्थान श्रीहरिकोटा या भारताच्या अवकाश केंद्राच्या जवळील महत्वाचे स्टेशन आहे. तसेच दक्षिण भारतामध्ये बेगमपेट रेल्वे स्टेशन हे याचे सुद्धा एक विशेष वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे दक्षिण मध्य रेल्वेतील पहिले संपूर्ण महिलाद्वारे चालवलेले
जाणारे स्टेशन आहे, बेगमपेठ रेल्वे स्टेशन. पुढे वळूया मित्रांनो, पुढील मुद्दा पाहूया. सेम हॅक फॉर ग्रीन इन्फ्रा या हॅकेथॉनचे उद्घाटन राष्ट्रीय स्तरावरील हरित तंत्रज्ञान समाधानासाठी स्पर्धा म्हणून सुरू झाले आहे. एनसीपी इन्क्युबेशन सेंटरचा पहिला वर्धापन दिन, नवसंशोधन आणि स्टार्टअपला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध संस्थांचा यामध्ये सहभाग झाला आहे. यावर रोख रक्कम बक्षीस म्हणून ठेवण्यात आले आहे. सेम हॅक फॉर ग्रीन इन्फ्रा. पुढे वळूया मित्रांनो, पुढील महत्वाचा मुद्दा म्हणजे भारत पोस्ट पेमेंट्स बँक, ज्याला आयपीपीबी असे म्हणतात, आणि आदित्य बिर्ला कॅपिटल यांची भागीदारी झाली आहे. देशभरामध्ये कर्ज सुविधा सुलभ करण्यासाठी धोरणात्मक सहयोगासाठी ही भागीदारी करण्यात आली. एआय आणि डेटा अनालिटिक्सचा वापर होणार आहे. आयपीपीबीचे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाला सोयीस्कर बँकिंग सेवा पुरवणे, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक साक्षर बनवणे. आयपीपीबीची विशेषता म्हणजे जवळपास 1,65,000 पोस्ट ऑफिस नेटवर्कद्वारे 11 कोटीहून अधिक ग्राहकांना सध्या त्या सेवा देत आहेत. पुढे वळूया मित्रांनो, पुढचा महत्वपूर्ण मुद्दा डिजिटल कनेक्टिव्हिटी संबंधित आहे. ट्रायचा दूरसंचार विभागाच्या मागणीवर प्रतिसाद आला आहे. ट्रायने म्हटले आहे की डिजिटल कनेक्टिव्हिटी अतिशय महत्वपूर्ण आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग वाढवण्यासाठी ट्रायने भूमिका घेतली आहे. तर इतर काही मुद्दे आहेत ते म्हणजे 5G आणि 6G सेवांसाठी सुद्धा सध्या पूर्वतयारी करत आहे. ट्रायच्या 2023च्या शिफारशींचे महत्व म्हणजे भारतातील वाढत्या डिजिटल गरजांसाठी धोरणात्मक उपाययोजना बनवणे. डिजिटल कनेक्टिव्हिटी हा शब्द तुम्ही लक्षात घ्या. पुढे वळूया मित्रांनो, पुढील महत्वाचा मुद्दा राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 6 कीर्तिचक्र आणि 33 शौर्य चक्र पुरस्कारांचे वितरण झाले. हे पुरस्कार सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र दल, पोलीस दल आणि राज्य केंद्रशासित प्रदेश पोलीस दलातील वीरांना सन्मानित करण्यात येतात. पुढे वळूया मित्रांनो, पुढील महत्वाचा मुद्दा म्हणजे सागर भवन आणि पोलर भवन यांचे उद्घाटन झाले. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी गोवा येथील नॅशनल सेंटर ऑफ पोलर आणि महासागर संशोधन येथे सागर भवन आणि पोलर भवनचे उद्घाटन केले. नॅशनल सेंटर ऑफ पोलर अँड ओशियन रिसर्च येथे NCPOR येथे सागर भवन आणि पोलर भवनचे उद्घाटन झाले. पोलर भवन हे सर्वात मोठे संशोधन केंद्र असणार आहे. भारतातील पहिले पोलर आणि महासागर संग्रहालय येथे असणार आहे. तसेच सागर भवन येथे हवामान आणि जैव वैज्ञानिक संशोधन केंद्र असणार आहे. येथे विशेष तापमान नियंत्रित प्रयोगशाळा सुद्धा उभारली जाणार आहे. भारताच्या आर्क्टिक आणि अंटार्क्टिक धोरणाचे हे महत्व आहे. संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, तसेच पर्यावरणपूरक दृष्टिकोन सुद्धा हा असणार आहे. पुढील मुद्दा पाहूया मित्रांनो, नामटेक नावाची संस्था आणि GSV वडोदरा यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गत स्मार्ट उत्पादन आणि वाहतूक व्यवस्थापनात सहकार्य होणार आहे. मेट प्लॅटफॉर्मद्वारे नवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि संशोधनाला चालना मिळणार आहे. विकसित भारत 2047 या मिशन अंतर्गत उद्योग क्षेत्राचा विकास होणार आहे. तर यामुळे काही अजून सरकारने सुरू केलेली प्रमुख तंत्रज्ञान मिशन पाहूया. ती म्हणजे भारत सेमीकंडक्टर मिशन, AI मिशन, राष्ट्रीय रोबोटिक्स धोरण, मोबिलिटी मॅन्युफॅक्चरिंग मिशन आणि राष्ट्रीय हायड्रोजन मिशन. हे काही सरकारने सुरू केलेली प्रमुख तंत्रज्ञान मिशन आहे. गतिशक्ती प्लॅटफॉर्म सुद्धा येथे महत्वाचा आहे. गतिशक्ती प्लॅटफॉर्म या मॉडेलद्वारे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी नवीन संकल्पना येणार आहे. पुढे वळूया मित्रांनो, लवकरच 5 जून रोजी पर्यावरण दिवस येणार आहे. जागतिक पर्यावरण दिवस 5 जून रोजी साजरा केला जातो. या पर्यावरण दिवसासाठी मिशन लाईफ अंतर्गत पर्यावरण जागरूकता अभियान राबवला जातोय दिल्ली मधील राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात. या जागतिक पर्यावरण दिन 2025 ची थीम आहे ग्लोबल प्लास्टिक प्रदूषण समाप्ती. या थीमशी सुसंगत हा कार्यक्रम आहे. मिशन लाईफ अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जातोय. पुढे वळूया मित्रांनो, आयडिया फॉर लाईफ या उपक्रम
हा उपक्रम राबवला गेला होता. जवळपास 1384 संकल्पना वेगवेगळ्या आल्या होत्या. त्या 1384 संकल्पनामधून टॉप 3 संकल्पनांची निवड करण्यात आली आहे. ही योजना युनिसेफ युवा यासह विकसित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून संशोधन आणि नवकल्पना संकलित करण्यासाठी एक विशेष पोर्टल निर्मित केले होते. त्या पोर्टलद्वारे या वेगवेगळ्या संकल्पना निवडण्यात आल्या आहेत. पर्यावरण संबंधित समस्यावर उपाय शोधण्याची संधी, शाश्वत विकासासाठी प्रेरणादायी संकल्पनांना मान्यता देण्यात आली. पुढील मुद्दा पाहूया मित्रांनो. राजस्थानच्या उदयपूर येथे राज्य जैवविविधता मंडळाच्या सहकार्याने जैवविविधता दिवस 2025च्या राष्ट्रीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले. याची थीम होती निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास. जैवविविधता संवर्धनावर भर देण्यात आला आहे या थीम मध्ये. एंडिंग प्लास्टिक पोल्युशन या मोहिमेचा शुभारंभ सुद्धा झाला आहे. हा शुभारंभ जागतिक पर्यावरण दिन 2025च्या अनुषंगाने झालेला आहे. पुढे वळूया मित्रांनो. या प्रदर्शनामध्ये जे जैवविविधता जी प्रदर्शन राजस्थानच्या उदयपूर येथे आयोजन केले आले होते, या प्रदर्शनात 12 राज्य जैवविविधता मंडळाचा सहभाग, औषधी वनस्पती, शेती, जैवविविधता उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले. भारताच्या जागतिक जैवविविधता धोरणातील पुढाकार पाहूया मित्रांनो. भारतामध्ये 89 रामसर स्थळे आणि 49 जैवविविधता वारसा स्थळे अधिसूचित करण्यात आली आहे. एक झाड आईच्या नावाने या अभियानाचे सुद्धा महत्व आहे. जवळपास 142 कोटी वृक्षारोपणाचे जागतिक स्तरावर प्रभावी आयोजन करण्यात आले होते या अभियानाअंतर्गत. सीबीडी सीओपी 16 परिषदेतील भारताचा सक्रिय सहभाग होता. सीबीडी सीओपी 15 ही कनिंग मॉन्ट्रियल येथे आयोजित करण्यात आली होती, जिथे जागतिक जैवविविधता ढाचा तयार करण्यात आला होता. त्यानंतर सीबीडी सीओपी 16 ही परिषद झाली होती. मित्रांनो, सीबीडी म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. सीओपी 16 ही पर्यावरणाशी संबंधित, जैवविविधतेशी संबंधित परिषद आहे. यामध्ये भारताने सहभाग नोंदवला होता. या सीबीडी सीओपी 16 अनुषंगाने हे जैवविविधता उत्सव साजरा केला जात आहे राजस्थानची उदयपूर येथे. पुढे वळूया मित्रांनो. पर्यावरणाशी अजून एक महत्वाचा संबंधित मुद्दा आहे आजचा महत्वाचा, तो म्हणजे एक राष्ट्र एक अभियान प्लास्टिक प्रदूषण समाप्ती या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. जागतिक पर्यावरण दिवस 2025 पूर्वी व्यापक जनजागृती अभियान आहे. हे मिशन लाईफ अंतर्गत शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे, पर्यावरण संरक्षणासाठी भारताची दृढ बांधिलकी याद्वारे उदित होते. महत्वाचे विषय या अंतर्गत प्लास्टिक प्रदूषणावरील जनजागृती करणे, एकल वापर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा प्रचार करणे. मेरी लाईफ पोर्टलवर उपक्रम नोंदवण्याचे आवाहन सुद्धा केले जात आहे. पुढे वळूया मित्रांनो. पुढील महत्वाचा मुद्दा आजचा कायाकल्प मंथन बैठक याचे आयोजन केले होते. या आयोजनामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी आरोग्य सुधारण्यासाठी जनता सहभाग वाढवण्यावर भर दिला. कायाकल्प योजनेचा सकारात्मक प्रभाव म्हणजे गेल्या 10 वर्षांमध्ये स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रणावर भर देणारी योजना ही आहे कायाकल्प योजना. कायाकल्प योजना ही केवळ स्वच्छता नव्हे तर व्यापक सुधारण्याची संकल्पना सुद्धा आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. पुढील महत्वाचा मुद्दा पाहूया मित्रांनो. पीएम ई ड्राईव्ह या योजनेअंतर्गत प्रमुख शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसचा विस्तार करण्यात येणार आहे. नागरी वाहतुकीसाठी केंद्र सरकारचा हा पुढाकार आहे. इलेक्ट्रिक विस्तारावर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती, ज्याचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी हे होते. प्रमुख लाभार्थी काही शहरे आहेत. या बैठकी अंतर्गत बंगळुरूमध्ये 4500 बस, हैदराबादमध्ये 2000 बस, दिल्लीमध्ये 2800 बस, अहमदाबादमध्ये 1000 बस तर सुरतमध्ये 600 बस देणार आहेत. मित्रांनो, एप्रिल 2024 ते मार्च 2026 दरम्यान ही योजना कार्यान्वित होणार आहे. या 2 वर्षामध्ये ही काही इलेक्ट्रिक बसेस पुरवण्यात येणार आहेत. नवीन वाहतूक प्रणालीसाठी केंद्र राज्य समन्वय, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा विस्तार,
हा उद्देश आहे. ग्रीन मोबिलिटी मजबूत करणे हे सुद्धा शाश्वत विकास आणि नवकल्पनेसाठी महत्वाचे आहे. पुढील मुद्दा पाहूया मित्रांनो. राष्ट्रीय सीसीटीव्ही हॅकेथॉनचे उद्घाटन केले आहे. BPRND आणि NCRB आणि सायबर पीस फाउंडेशन यांच्या सहकार्याने ह्या राष्ट्रीय हॅकेथॉनचे आयोजन केले गेले आहे. सायबर सुरक्षित भारत निर्मितीसाठी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हे हॅकेथॉनचे उद्घाटन झाले आहे. मित्रांनो, AI आणि स्मार्ट व्हिडिओ अॅनालिटिक्स यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना काही रोख बक्षिसे जसे की पहिला पुरस्कार 5 लाख, दुसरा पुरस्कार 3 लाख, तिसरा पुरस्कार 1 लाख आणि उत्तेजनार्थ सुद्धा 5 पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. राष्ट्रीय सीसीटीव्ही हॅकेथॉन लक्षात घ्या. पुढील मुद्दा पाहूया मित्रांनो. यमुना नदी स्वच्छतेसाठी उच्चस्तरीय बैठक झाली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी समग्र दृष्टिकोन स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. तर या दरम्यान दिल्ली जल बोर्डाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असे सांगितण्यात आले. दिल्लीमध्ये जल वितरण प्रणाली मजबूत करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पाईपलाईन गळती रोखणे सुद्धा गरजेचे आहे. सांडपाणी व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने ड्रेनेज सिस्टीम सुधारावी असे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी दिल्ली जल बोर्डाला दिलेले आहेत. पुढे वळूया मित्रांनो. भारत डेन्मार्क संबंध दृढ होण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर यांची चर्चा चालू आहे. तसेच आजचा अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र सरकारने नवीन कॅब ऍग्रिगेटर धोरण लागू केले आहे. ओला, उबर यासाठी ज्या कंपन्या आहेत त्यांना नवीन दर नियम, चालक प्रशिक्षण आणि EV स्वीकारण्यास म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल स्वीकारण्यास चालना देण्यासाठी हे धोरण लागू केले आहे महाराष्ट्र सरकारने. कॅब ऍग्रिगेटर धोरण. पुढील महत्वाचा मुद्दा पाहूया मित्रांनो. सुगम्य भारत अभियानाअंतर्गत समावेशक शासनासाठी महत्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्रीय गृहनिर्माण मंत्री मनोहर लाल यांनी 4% दिव्यांगांना 4% आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, केंद्र सरकारच्या गृहनिर्माणात दिव्यांगांना 4% आरक्षण मिळणार आहे. रिझर्वेशन ऑफ पीपल्स विथ डिसेबिलिटी कायदा RPWD कायदा 2016च्या अनुषंगाने केंद्र सरकारचा हा निर्णय आहे. पुढे वळूया मित्रांनो. पुढील महत्वाचा मुद्दा हा काही तेवढा महत्वाचा नाही पण माहित असायला पाहिजे तुम्हाला. जगभरातील विविध 32 देशामध्ये भारताचे प्रतिनिधी मंडळ फिरत आहेत. दहशतवाद विरोधी धोरण मांडण्यासाठी अमेरिका आणि इतर देशांमध्ये स्पेन, ग्रीस, स्लोवानिया, लाटविया अशा विविध देशामध्ये भारताचे प्रतिनिधी मंडळ गेलेले आहेत. हे तुम्ही वाचून घ्या. पुढील महत्वपूर्ण मुद्दा मित्रांनो. युनायटेड किंगडम म्हणजे UK ने चागोस द्वीप समूह आहे UKचा, त्या द्वीप समूहावर चे संप्रभुत्व मॉरिशसला दिले आहे. 99 वर्षांसाठीचा हा करार आहे. अमेरिका UK लष्करी तळाचे भाडे करार 99 वर्षासाठी होते. ते वर्षासाठी भाडे करार संपल्यानंतर UK ने आता चागोस द्वीप समूहावर संप्रभुत्व दिले आहे मॉरिशसला. खेळ जगताकडे वळूया मित्रांनो. क्रीडा क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे आपल्या काही क्रीडापटूंनी. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिलेले आहे. या वर्ल्ड कप मध्ये कनक नावाच्या या कनकने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल मध्ये यश मिळवले आहे. पुढील मुद्दा. आयरिश ओपन स्क्वॉश मध्ये आकांक्षा साळुंखे ही उपांत्य फेरीत प्रवेश मिळवली आहे हिने. बॅडमिंटन मध्ये भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन मध्ये सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. किदांबी श्रीकांत आणि मिश्र दुहेरीतील ध्रुव कपिला तनिषा यांनी कास्टो येथे मलेशिया मास्टरच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर अशा प्रकारे आज दिनांक 23 मे 2025च्या महत्वपूर्ण चालू घडामोडी येथे संपल्या. मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओची PDF डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पुढील भविष्यामध्ये अभ्यासू शकता. धन्यवाद मित्रांनो.